नमस्कार, मी विनय. आपण पाहतात मराठी वार्ता. मराठी वार्ताच्या सहाय्याने आपण नेहमी तुमच्यासमोर नवनवीन विषय घेऊन येण्याचे प्रयत्न करतो. आज आपण उपस्थित आहोत गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेत आणि आज आमच्याशी चर्चा करण्याकरता उपस्थित आहेत गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेचे PI नागेश भास्करे सर. आजची ही व्हिडिओ वाहनधारकांसाठी आणि वाहन चालकांसाठी सुद्धा खूप महत्त्वपूर्ण ठरणार असून ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आपण या मुलाखतीला सुरुवात करूया. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं. नमस्ते. मी पोलीस निरीक्षक नागेश खंडू भास्कर, गोंदिया जिल्हा वाहतूक शाखा प्रभारी म्हणून मागील 1 वर्षापासून गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखा प्रभारी म्हणून काम करत आहे. सर, सर्वात पहिला प्रश्न म्हणून सर, तुमच्या ट्रॅफिक पोलीसमध्ये सर्वात मुख्य काम कोणतं आहे? गोंदिया जिल्हा वाहतूक शाखा असो किंवा कुठलीही वाहतूक शाखा असो, याचं मुख्य काम आहे रहदारीचं नियमन करणे, नागरिकांना असुविधा देऊ नये आणि वाहतुकीची कुठेही कोंडी होऊ नये हा प्रामुख्याने महत्त्वाचा पार्ट आहे. त्यानंतर कसूरदार वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करणे हा दुसरा पार्ट आहे. सर, सध्या म्हणजे शहरात खूप वाहतूक कोंडी खूप जास्त होतं, याचे कारण काय? गोंदिया शहरामध्ये जे हॉकर्स आहेत ते बेसिकली रस्त्यावर आपली दुकाने वगैरे लावतात. त्यामुळे खरेदी करणारे रस्त्यावरच वाहन उभे करून ती खरेदी करतात. त्यामुळे देखील थोडीशी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. पण त्यासाठी आपण पेट्रोलिंग वाहने डेप्यूट केलेली आहे आणि ती वाहतूक कोंडी वेळोवेळी सोडवत आहोत. सर, ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नागरिकांनी कोणते पालन करायला हवे? वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नागरिकांनी रस्त्यात वाहन उभे करून खरेदी करू नये. त्याचप्रमाणे वाहतूक नियमांचं पालन करावं. पार्किंगची जागा जिथे असेल तिथेच आपले वाहन पार्क करावे. P1 P2ची अंमलबजावणी शहरात लागू केलेली आहे. त्याप्रमाणे P1 P2 असेल त्या ठिकाणी आपली वाहने पार्क करावी आणि वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं. सर, सध्या शहरात म्हणजे अपघातसुद्धा खूप वाढलेले आहेत, तर याचे कारण काय म्हणाल? काय सांगा? अपघात जो आहे ते साधारण एक 4 ते 5नी फक्त ह्या वर्षात अपघात वाढलेले आहेत. अपघात वाढण्याचं कारणे अशी आहेत की काही ठिकाणी अरुंद रस्ते, त्याचप्रमाणे नागरिकांना वाहतूक नियमांचे नॉलेज नसणे, तसेच रस्त्यांमध्ये आता सुधारणा झालेली आहे. त्यामुळे थोडंसं स्पीडनी वाहन चालवण्याचं प्रमाण नागरिकांचं वाढलेलं आहे आणि त्यासाठी आपण भरपूर उपाययोजना करत आहोत. नुकतेच आपण गोंदिया जिल्हा पोलीस दलासाठी प्रथमच इंटरसेप्टर वाहन देखील मंजूर करून सध्या ते कार्यरत आहे आणि त्या वाहनाद्वारे मागील 2 महिन्यापासून आपण साधारण 341 स्पीडने वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करून 6,12,000 रुपयाचा दंड देखील केलेला आहे. सर, इंटरसेप्टर कार म्हणजे यांच्या कोणत्या प्रकारचे चालन होतं त्या कारमध्ये? इंटरसेप्टर वाहनाद्वारे ओव्हर स्पीडने बेसिकली जे गाडी चालवतात वाहनधारक, त्यांच्यावर आपण बेसिकली ओव्हर स्पीडची कारवाई इंटरसेप्टर वाहनाद्वारे केली जाते. सर, असे म्हणजे कारला बीट लागला नसतो त्याच्यावरही काही होते का? अगदी बरोबर आहे, त्याच्यावरही कारवाई होते. विना हेल्मेट घालतात त्याच्यावरही कारवाई केली जाते. सर, वाहतूक नियम मोडल्यास किती म्हणजे काय दंड असतो त्याच्या? बघा, वाहतूक नियम मोडल्यास वेगवेगळ्या कलमाखाली वेगवेगळा दंड आहे. जसं अल्पवयीन वाहनधारकाने वाहन चालवल्यास त्याला चालवायला ज्यांनी दिलं त्याला 5,000 रुपये दंड आहे आणि जो चालवतो त्याला 5,000 असा 10,000 रुपये दंड आहे. ट्रिपल सीटला वेगळा आहे, नो एंट्रीला वेगळा आहे, मोबाईल टॉकिंगला वेगळा आहे. असे वेगवेगळ्या कलमानुसार वेगवेगळे दंड आहे. सर, सध्या वाहन चालक म्हणजे सर्वात जास्त तरुणांकडे वाहन आहे आणि ते नियमसुद्धा पालन नाही करत, तर त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? तरुणांना आपण नियम पाळण्यासाठी वारंवार आव्हान करतो. स्कूल कॉलेजेसमध्ये जाऊन लेक्चर देखील देत असतो आणि या पलीकडे जे तरुण वाहन चालक आहेत नियमाचे उल्लंघन करतात त्यांच्यावर आम्ही वाहतूक नियमानुसार कठोर कारवाई करतो. सर, मागे पथनाट्यसुद्धा झालेलं होतं ट्रॅफिकवर, त्याबद्दल काय सांगाल? अगदी बरोबर आहे. हे पथनाट्य त्याचाच भाग आहे, जनजागृतीचा भाग आहे का जेणेकरून नागरिकांमध्ये अवेअरनेस यावा आणि वाहतूक नियमांचं त्यांनी पालन करावे. यासाठी आम्ही पथनाट्य अरेंज करतो. कॉलेजेसमध्ये लेक्चर्स वगैरे देखील अरेंज करतो. सर, म्हणजे पथनाट्य होतात आणि त्यावर तुमचं काय असतं संदेश, त्याबद्दल तुम्ही काही करताय का? बघा, पथनाट्यामध्ये वेगवेगळे पथनाट्य करणारे स्टुडंट्स असतात. ते त्याद्वारे जनतेला मेसेज देतात आणि बाकीची सर्व अरेंजमेंटही आम्ही करत असतो. सर, तुम्हाला सर्वात जास्त अडचणी केव्हा येतात ट्रॅफिकबद्दल?
बघा, ट्रॅफिकबद्दल जेव्हा एखादी सिच्युएशन अशी येते, जसं जयस्तंभकडून जाणारा उड्डाणपूल आहे, त्या पुलावर जर अचानक एखादं वाहन बंद पडलं, तर अशा वेळेस सिच्युएशन अशी येते का ते वाहन जोपर्यंत काढलं जात नाही तोपर्यंत वाहतूक कोंडी ही सुटू शकत नाही आणि दोन्ही बाजूंनी पूर्ण वाहनं असतात आणि त्या वाहनाला काढणं हे थोडंसं जिकरीचं होऊन जातं आणि मग त्यावेळेस नागरिकांमध्ये असंतोष पसरतो की खूप वेळ ट्रॅफिक जाम झालं. पण ॲक्च्युली दोन्ही साईडनी ट्रॅफिक आलेलं असतं आणि ती बंद गाडी काढणं फार मुश्किल होतं. मग एक गाडी साईड करून काढावं लागते आणि मग त्याच्यासाठी थोडासा वेळ जातो आणि मग नागरिक पॅनिक होतो. सर, ह्या महिन्यात म्हणजे सर्वात जास्त उत्सव आहेत आणि रॅल्या पण आहेत, तर त्यांचा बंदोबस्त कसा असणार आहे तुमचा? रॅलीचा बंदोबस्त आम्ही एकदम सुनियोजित प्रकारे केला जातो. प्रत्येक चौकामध्ये वाहतूक अंमलदार नेमला जातो. रॅलीच्या पुढे एक पेट्रोलिंग वाहन नेमलं जातं आणि त्याद्वारे आपण रॅली जशी पुढे येईल तसा एक एक चौक बंद करून त्या चौकातलं ट्रॅफिक रेग्युलेट करून रॅलीला मार्ग काढून देतो. सर, शहरात तर म्हणजे सर्वांना समजते, पण ग्रामीण भागात वाहतुकीचे नियम त्यांना खूप अडचण जातात त्यांना समजायला, तर त्यांना जनजागृती कशी कराल? हे ग्रामीण भागात देखील आपण प्रत्येक पोलीस स्टेशनला आमचे 2 ट्रॅफिकचे अंमलदार आहेत. ते स्कूल कॉलेजेसमध्ये जाऊन जनजागृती केली जाते. बॅनर्स लावून देखील वाहतुकीच्या नियमांबद्दल अवेअरनेस केला जातो. त्याचप्रमाणे वाहतुकीच्या नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करून त्यावेळेस देखील त्यांचं प्रबोधन केलं जातं. सर, तुमची या अगोदर पोस्टिंग कुठे होती? या अगोदर मी नागपूरमध्ये वाठोडा पोलीस स्टेशन येतो. सर, तेथील वाहतूक आणि गोंद्यातील वाहतूकमध्ये काय फरक आहे? नागपूर हे मेट्रोपॉलिटन सिटी आहे आणि तेथे नागरिकांचं वाहतुकीबद्दल अवेअरनेस थोडा जास्त आहे. आपल्याकडं गोंदिया जिल्ह्यामध्ये नागरिकांना वाहतूक ट्रॅफिकबद्दलचा अवेअरनेस थोडा कमी आहे आणि तो आपण अवेअरनेस आणण्याचा नागरिकांमध्ये प्रयत्न करत आहोत. जेव्हा नागरिक स्वतःहून ट्रॅफिक रूल्स पाळायला सुरुवात करतील त्यावेळेस गोंदियात देखील कुठल्याही प्रकारची वाहतुकीची समस्या राहणार नाही. सर, नागपूरपेक्षा म्हणजे गोंदियापेक्षा नागपूर ठीक आहे सध्या तर तिथं कसं आहे, वाहतुकीबद्दल नागरिकांमध्ये अवेअरनेस आलेला आहे. आपल्याकडं पण अवेअरनेसची सुरुवात झालेली आहे, पण कंपॅरिझन नागपूरची केली तर थोडासा कमी अवेअरनेस आहे आपल्या गोंदिया जिल्ह्यात. सर, मागील वर्षापासून आणि 2025-26मध्ये काय फरक आहे वाहतुकीच्या नियमांबद्दल? आता बघा, मागील 1 वर्षापासून मी इथं कार्यरत आहे वाहतूक शाखेमध्ये. तेव्हापासून मी बरेचसे आमूलाग्र बदल या वाहतूक शाखेमध्ये केलेले आहे. यापूर्वी मी पुणे शहरामध्ये ट्रॅफिक ब्रँचला कार्यरत होतो आणि तिथला अनुभव जो आहे तो मी यूज करून आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये वाहतूक सुधारण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. जसे गोंदिया जिल्ह्यामध्ये सिग्नल कार्यरत नव्हते. ज्यावेळेस माझी पोस्टिंग झाली त्यावेळेस सिग्नल काही होते पण ते बंद स्थितीत होते. जसे जयस्तंभ आसन, बालाघाट आसन. प्रथम मी ते सिग्नल चालू केले. त्याच्यानंतर कुडवा आणि अवंती या ठिकाणी वारंवार ॲक्सिडेंट व्हायचे. त्या ठिकाणी सिग्नल नव्हते. त्यावेळेस मी नगर परिषदकडे फॉलोअप ठेवून त्या ठिकाणी नवीन 2 सिग्नल कार्यरत केले. त्याचप्रमाणे पुलावरती डिवायडरची स्थापना केली. उलट्या दिशेने नागरिक जात होते. त्यानंतर ANPR कॅमेराचा प्रोजेक्ट आणून सदर कॅमेरे पुलाच्या जयस्तंभ चौकातून जो पूल जातो त्याच्या दोन्ही साईडला बसवलेत. जयस्तंभ चौकात देखील ANPR कॅमेरे बसवलेत आणि त्या कॅमेऱ्याद्वारे नागरिकांना ऑटोमॅटिक फाईन करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. याच प्रकारे अजून 16 ANPR कॅमेरे या शहरात बसले जाणार आहे आणि त्याद्वारे नागरिकांना, कसूरदार जे नागरिक आहेत त्यांच्या वाहनांवर ऑटोमॅटिक हा दंड होणार आहे आणि त्यामुळं नक्कीच वाहतुकीला शिस्त लागणार आहे. सर, सध्या कोणकोणत्या ठिकाणी कॅमेरे लागलेले आहेत आणि त्यांचा वापर होतो काय? बरोबर, अगदी बरोबर आहे. सध्या आपला जो आंबेडकर चौकाकडून BMW शोरूमकडं उड्डाणपूल जातो त्याच्या दोन्ही बाजूला कॅमेरे आपण बसवलेले आहे. नागरिक रॉंग साईडने येतात तर साधारण त्या कॅमेऱ्याद्वारे आपण CCTVद्वारे मागील 6 महिन्यामध्ये आपण जवळजवळ 10,408 केसेस केलेल्या आहेत आणि 81,29,500 रुपयाचा दंड देखील नागरिकांना केलेला आहे. मागील 1 ते 2 महिन्यापूर्वी आपण जयस्तंभ चौकात देखील 2 ANPR कॅमेरे बसवलेले आहे. त्यामुळे त्याद्वारे ऑटोमॅटिक फाईन करण्याची प्रोसेसही चालू झालेली आहे. सर, अंडरग्राऊंड पुलाजवळही खूप ट्रॅफिक असते, तर त्याबद्दल काय सांगाल? त्याच्या कसं तुम्ही
हे करा. अंडरग्राऊंड पुलाजवळ आपली पेट्रोलिंग वाहने आणि कर्मचारी आपण ठेवतो, परंतु एखाद्या वेळेस पुलाच्या खाली वॉटर लॉगिंग झालं किंवा जर वाहन बंद पडलं तरच जामिंगची समस्या उद्भवते, किंवा VIP मुवमेंट असली तर त्यावेळेस ट्रॅफिक आपण डायव्हर्ट करतो आणि ते ट्रॅफिक जास्त त्या दिशेने जातं, त्यावेळेस थोडीशी समस्या निर्माण होती. इतर वेळेस वाहतूक सुरळीत चालू असते. सर मार्केटमध्ये सुद्धा ही खूप हे असते, वाहतूक कोंडी असते, त्याबद्दल काय? बघा, मार्केटमध्येची वाहतूक कोंडी आपण सोडवलेली आहे. पेट्रोलिंग वाहन कार्यरत आहे, रस्त्यात कुठलंही वाहन आपण उभं राहून देत नाही. आणि आता थोड्याच दिवसात आपण P1 P2ची सक्त अंमलबजावणी तिथं सुरू करत आहोत. नगर परिषदेमार्फत लवकरच तिथे P1 P2चे बोर्ड लावण्यात येणार आहे आणि त्यानंतर आपण ते P1 P2 सक्त पद्धतीने अंमलबजावणी सुरू करणार आहे. त्यामुळे आपल्याला अजूनच त्यामध्ये यश मिळणार आहे. सध्या तर पेट्रोलिंग वाहनांद्वारे कुठलीही जामिंग आपण होऊन देत नाही. सर अजून काय सांगाल गोंद्याच्या वाहतुकीबद्दल? गोंदियाच्या वाहतूक जी आहे ती बेसिकली आपले जे नागरिक आहे त्यांनी वाहतुकीच्या नियमांबद्दल अवेअरनेस त्यांच्यामध्ये यायला पाहिजे. बाकी वाहतूक शाखा जी आहे आणि गोंदिया जिल्हा पोलीस आहे, तर आदरणीय पोलीस अधीक्षक गोरख भांबरे साहेब हे ह्या वाहतूक शाखेला आणि नागरिकांमध्ये वाहतूक अवेअरनेस येण्यासाठी वारंवार खूप प्रयत्न करत आहोत आणि त्यामुळं आपण नक्कीच लवकरात लवकर अजून वाहतूक सुधारणा कशी होईल याकडे लक्ष देणार आहोत. तर शेवटचा प्रश्न, सर लोकांना संदेश काय द्याल वाहतुकीचे नियम आणि वाहतुकीबद्दल? आपण गोंदिया जिल्ह्यामध्ये मी नागरिकांना आवाहन करतो की आपण या गोंदिया जिल्ह्यात ज्यावेळेस वाहन मोटरसायकल चालवतं त्यावेळेस शक्यतो सर्वांनी हेल्मेट परिधान करा. फोर व्हीलर चालवता त्यावेळेस सीट बेल्टचा वापर करा. त्याचप्रमाणे अल्पवयीन मुलांना पाल्यांनी वाहन चालवण्यास देऊ नये, जेणेकरून अपघात होतील. त्याचप्रमाणे ट्रिपल सीट देखील वाहन चालवू नये, रॅश ड्रायव्हिंग करू नये, मॉडिफाईड सायलेन्सर देखील वापरू नये, जेणेकरून नागरिकांना त्रास होईल. त्यावर देखील आपण ड्राईव्ह घेऊन मॉडिफाईड सायलेन्सर देखील मोठ्या प्रमाणावर कारवाई केलेली आहे. त्यामुळं आमचा गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेचा प्रभारी म्हणून माझं प्रामाणिक मत असेल की नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं आणि वाहतूक शाखेला सहकार्य करावं आणि आपलं गोंदिया हे अगदी वाहतुकीच्या दृष्टीने एक चांगलं शहर म्हणून नावारूपाला आलं पाहिजे. खूप खूप धन्यवाद सर. आजची ही व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.